तर हा रम्य आणि अनुपम्य सोहळा आहे तोच म्हणजे विठ्ठल दर्शनासाठी। मात्र विठ्ठल दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेले आहेत आणि हेच वारकरी ज्यावेळेला पंढरी नगरीमध्ये पोहोचले आणि त्यांना दर्शनाची संधी मिळाली तेव्हाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांनी। पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सपत्नीक झाली आहे। मानाच्या वारकऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थिती लावली आहे आणि दर्शन रांग गेल्या 24 तासांपासून दर्शन रांगेत प्रचंड गर्दी आहे आणि 24 तासांपासून दर्शनासाठी थांबलेत, किंबहुना त्यापेक्षा जास्त काळापासून वारकरी दर्शनासाठी थांबलेत। आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। कुठून आलाय मावशी? सिन्नर। कधी लागला होता रांगेत? काल सकाळी 10 वाजता। काल सकाळी 10ला। आता किती झाले काय माहिती। माऊली तुम्ही कुठून आलाय? आम्ही आळंदीहून आलो। आळंदीहून चालत आलाय काय? हो, पायवारी। दर्शन रांगेत कधीपासून? दर्शन कालच्यापासून, किती वाजेपासून? परवा दिवशी रात्रीपासून। मग आता जवळ आहे तुमच्या, कसं वाटतंय? छान छान, मन भरून आलं, बेस्ट वाटतंय। कुठून आलाय तुम्ही? बुलढाणा। किती वेळापासून? पायी आलेले 23 दिवस लागले आम्हाला। नाही, किती वेळापासून दर्शन रांगेत? कालपासून, काल 10 वाजेपासून। 24 तास किंवा त्याहून जास्त कालावधीपासून वारकरी हे चालत येऊन सुद्धा क्षीण आलेला नाही आहे दर्शन रांगेत। ते तासोनतास उभे आहेत आणि आत्ता पुढच्या क्षणाला त्यांना हा विठ्ठल, हा पांडुरंग, हा जीवीचा जीवलग, हा सोयरा भेटणार आहे आणि त्यामुळे त्यांची कृतकृत्य झाल्याची भावना आहे। भावनांनी ओतप्रोत सगळे झालेत आणि कधी हा एकदाचा भेटतो आणि डोळ्यात आम्ही त्याला साठवून घेतो अशी प्रत्येकाची भावना आहे। शब्दांमध्येही व्यक्त करता येणार नाही। प्रत्येकाच्या भावना या त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा सांगून जात आहेत। अत्यंत संवेदनशील झालेले आहेत। पांडुरंग पुढच्या क्षणी मला भेटणार आहे, त्याच्यामुळे ही जी हा जो कोलाहल आहे मनात की कसा असेल, कसा दिसत असेल, काय त्याचं स्वरूप असेल, असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत आहेत। कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।